जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। गुरु ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा, CBSE आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय, सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन। डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत। तिसऱ्या वेळेस केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष रामदासजी आठवले यांचा समावेश झाला। याबद्दल श्री आठवले साहेब यांचा नाशिक येथे जिल्हाध्यक्ष व उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे व RPIचे उत्तर महाराष्ट्र यांच्या वतीने सन्मान करण्यात आला। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे उत्तर महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष शशिकांत दादा पाटील हे विशेष प्रमुख पाहुणे म्हणून व खास निमंत्रित म्हणून उपस्थित होते। याशिवाय राज्याचे मंत्री दादासाहेब भुसे, आमदार सीमाताई हिरे यांच्यासह अनेक मान्यवर व मोठ्या संख्येने नागरिक यावेळी उपस्थित होते। यावेळी बोलताना रिपब्लिकन पक्षाचे उत्तर महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष शशिकांत दादा पाटील म्हणाले की विश्वगुरु, विश्वातील सर्वात शक्तिशाली पंतप्रधान अशी ओळख असणारे नरेंद्र मोदी या देशाचे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत। त्यांनी एक इतिहास घडवला आणि त्याचबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून रिपब्लिकन पक्षाचे आमचे मार्गदर्शक आदरणीय रामदासजी आठवले यांनी देखील सलग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी समारंभ या ठिकाणी सहभागी होत शपथ घेतली आहे। सलग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथ घेताना त्यांनी देखील एक इतिहास निर्माण केला आहे। गोरगरीब कुटुंबातील प्रत्येकाला मदत करणाऱ्या या नेत्याला उत्तर महाराष्ट्रातील सर्व रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनतेच्या वतीने भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असे शशिकांत दादा पाटील यावेळी बोलताना म्हणाले। विवेकानंद पुस्तकालय, वह्या, पुस्तके, गाईड, शालेय साहित्य, CBSE ची पुस्तके, सर्व स्पर्धा परीक्षांची पुस्तके, कोहिनूर, डायमंड, धार्मिक पुस्तके, ऑफिस स्टेशनरी यासह सर्व साहित्य मिळण्याचं कर्जत तालुक्यातील एकमेव ठिकाण विवेकानंद पुस्तकालय, ST स्टँड समोर कर्जत। हे सर्व साहित्य योग्य दरात आपणास मिळत आहे। नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात येथून करूया।